Yes. Sister. नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. हांव आसा आझाद मैदानाचेर आनी आझाद मैदाना वयल्या महाआंदोलनाचो आयचो खूब महत्वाचो दीस. काल आमकां सगळ्यांक खबर आसा कशा तरेन दोना पावल हांगासर TCP मिनिस्टर विश्वजीत राणे हांच्या बंगल्याचेर महामोर्चा जालो आनी ह्या महामोर्चान पुराय गोंयभरांतल्या लोकांनी वांटो घेतलो आनी जे TCPचे एमेंडमेंट सरकारान केला 39A हे स्क्रॅप करचे अशा पद्धतीची मागणी ही पुराय गोंयच्या लोकांनी त्या मोर्चांतल्यान केली. जाणटे नेणटे भुरगे सगळे ह्या मोर्चान वांटेकार जाले आनी ही मागणी ही पुराय गोंयची मागणी ही कालच्या महाआंदोलनांतल्यान स्पश्ट जाली. कालचें महाआंदोलन जाल्या उपरांत आयज नेमकें कितें जातलें ह्या गजाली कडेन सगळ्या गोंयची नदर लागून आसलेली. राती उशिरा म्हटल्यार ऑलमोस्ट 12:30 वरांचेर आमदार विरेश बोरकर हांचे हेल्थ डिटरिएट जायत गेलें आनी तांकां निमणे प्रायवेट हॉस्पिटलान एडमीट करपाची पाळी आयली. आयज सकाळीं मातशें बरें दिसल्या उपरांत आमदार विरेश बोरकर आनी ताचो वांगडी तुषार गांवस हांकां दोगांयकूय परतून एक फावट आझाद मैदानाचेर हाडले आनी परतून हें आंदोलन सुरू जालें. सांजेच्या वेळार आंदोलकांची एक महत्वाची मिटींग जातली आनी त्या मिटींगान फुडली कृती कितें आसतली ती थारतली अशा पद्धतीची बातमी आमकां मेळ्ळी. पुणून त्या पयलीं मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर हे दोगूय जाण आयज हांगासर आमदार विरेश बोरकर हांच्या भेटीक आयले. ऑलमोस्ट बरीच मिनटां तांणी आमदार विरेश बोरकर हांच्या कडेन चर्चा केली, भासाभास केली आनी वेगवेगळे जे डिमांड ह्या आंदोलनाचे आसले त्या डिमांडाचेरूय बीन त्या भेटीन चर्चा जाली. पत्रकारां कडेन उलयतना मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पयली गजाल म्हटल्यार आपूण आमदार विरेश बोरकर हांकां रिक्वेस्ट केला की तांणी आपलें उपोशण आपलो हंगर स्ट्रायक हो बंद करचो आनी जे डिमांड आसात त्या डिमांडाचेर व्यवस्थीत पद्दतीन चर्चा करून आमी ते डिमांड सुटावे करया. पॉझिटिव्ह एक एप्रोच मुख्यमंत्र्याचो त्या भेटीन आमकां पळोवपाक मेळ्ळो. पुणून एक बरी गजाल की मुख्यमंत्र्यांनी एक इगो करिनासतना आनी पुरायपणान काल सगळ्या गोंयांत पयलो आनी जे गोंयकार गोंया भायर रावतात तांणी पयलो की कशा तरेन सरकारच्या विरोधान लोकांचो आक्रोश आसा. हे सगळे जाणा जावनूय मुख्यमंत्री येवन तांकां मेळ्ळे आनी ह्या विशयाचेर तांणी चर्चा केली ही एक बरी गजाल जाली. आतां मुख्यमंत्र्यांच्या त्या भेटी उपरांत आतांच महत्वाची बसका सगळ्या प्रॉमिनंट जे लोक ह्या आंदोलनात आसात तांची जाली. तातूंत शिरदोन पाळये गांवचे ग्रामस्थ आमदार विरेश बोरकर, हेर आमचे सगळे आमदार म्हटल्यार लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमाव, बाब आल्टॉन डिकोस्टा, वेन्झी विएगस हे सगळे हांगासर हजर आसलेले आनी त्या मिटिंगेन एक निर्णय जालो की बाबा मुख्यमंत्र्याच्या भेटी उपरांत फुडें कितें. तर हो निर्णय खूब महत्वाचो जालो. खंयच्याय पद्दतीन सेक्शन 39A हे रद्द जावपाक जाय. जो मेरेन ते रद्द जायना तो मेरेन आंदोलन फाटी घेवचें ना अशा पद्दतीचो निर्णय आयज हांगासर जाल्लो आसा. आतां हे जर फाटी घेतलो जाल्यार सरकाराक कितें करचें पडटलें. 6 मार्च सावन विधानसभेचें अधिवेशन सुरू जाता. विधानसभेच्या अधिवेशनान ऑलरेडी एक प्रायव्हेट मेंबर बिलूय इंट्रोड्यूस जाल्लें आसा. आमदार विजय सरदेसाय हांणी आयज इंट्रोड्यूस केला. त्या पयलीं लिडर ऑफ ऑपोजिशनानूय इंट्रोड्यूस केला आनी त्या बिलान सेक्शन 17(2) आनी 39 हे दोनूय स्क्रॅप करची अशा पद्दतीचे प्रोविजन आसा. म्हटल्यार आयज ह्या मिटिंगेन अशें थारलें की सरकारान मंत्रिमंडळ बसकेन निर्णय घेवचो आनी हो कायदो ह्यो जो एमेंडमेंट सरकारान हाडला तो रद्द करपाचो डिसिजन घेवचो आनी मागीरूच त्या विशयाचेर ऑफिशियल विधानसभेन डिसिजन घेवन ताका फायनलिटी दिवची. एडवोकेट जनरल जे ऑलरेडी 39A मॅटर जे आसा ते कोर्टान सुरू आसा. त्या मॅटराच्या प्रकरणान गोंयचे एडवोकेट जनरल जे आसात तांणी सबमिशन एक एफिडेविट फायल करचे कोर्टान की आमी 39A ज्यो केसी एप्रूव्ह केल्या त्यो सगळ्यो केसी आमी कॅन्सल करता आनी
हो विषय जो आसा 39A ह्या विशयान आमी फाटी घेता म्हणून हे दोन प्रॉमिनंट डिमांड आयज ह्या आंदोलकांनी केल्लेले आसा. तिसरो डिमांड जो आसा तो म्हटल्यार ज्या पुलीस ऑफिसरांनी आमदार विरेश बोरकर हांच्या बाबतीत जी कृती केली, ज्या तरेन तांकां मॅन हँडल केले, तांकां फरफटत PCP ऑफिसांतल्यान भायर हाडले, त्या पुलीस ऑफिसरांचेर एक्शन जावपाक जाय. होय डिमांड मुख्यमंत्र्याकडे चर्चेक आयलो आणि मुख्यमंत्र्यांनी तांकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की तांचेर एक्शन जातली. आता त्या एक्शनाच्या संदर्भात केन्ना ऑर्डर इश्यू जाता ते पळोवचें पडटलें. पूण त्या पयलीं RTI एक्टिविस्ट काशीनाथ शेटये हांणी ऑलरेडी पणजे पुलीस स्टेशनाचे PI विजय चोडणकर आणि नॉर्थ गोवा SP हरिश्चंद्र मडकयकर ह्या दोगांय ऑफिसराच्या विरोधात पुलीस कंप्लेंट ऑथॉरिटी कडे पिटिशन फायल केल्लें आसा आणि ऑथॉरिटीन 12 मार्च ह्या दिसा ह्या प्रकरणात हियरिंग दवरलेलें आसा. तर ह्या पुलीस ऑफिसराचेर खरीच एक्शन जातली काय कितें तीवूय पळोवची पडटली आणि त्या संदर्भातली ऑर्डर केन्ना इश्यू जाता ते आता ताची वाट आता सगळे जाण पळयतात. 39A स्क्रॅप करप, पुलीस ऑफिशियल्सांचेर एक्शन घेवप आणि 39A अंडर जितल्यो केसी एप्रूव्ह केल्ल्यो आसा त्यो सगळ्यो केसी विड्रॉ करप अशा पद्धतीची डिसिजन, अशा पद्धतीचे डिमांड ह्या महाआंदोलनान केल्ले आसा. आणि जो मेरेन हे डिमांड फुलफील जायना तो मेरेन हे आंदोलन कंटिन्यू उरतले अशा पद्धतीची घोषणा आताच हांगासर जाल्ली आसा. 39A सेक्शन खरें म्हटल्यार हे आंदोलन सुरू जाल्लें ते शिरदोन पाळये गांवच्या कांय ठरावीक केसीच्या प्रकरणांतल्यानूच. पूण ज्या तरेन TCP डिपार्टमेंटान जो प्रकार घडलो आणि पुलिसांनी ज्या तरेन आमदाराक वागणूक दिली त्या उपरांत ह्या प्रोटेस्टाक एक स्टेट वायड प्रोटेस्टाचें स्वरूप प्राप्त जालें आणि स्टेट वायड प्रोटेस्टांतल्यान सेक्शन 39A स्क्रॅप जावपाकूच जाय ह्या विशयाचेर सगळ्यांचें एकमत जालें. आणि त्या एकमतांतल्यान जो मेरेन सरकारा कडल्यान लिगली हो विषय हे सेक्शन स्क्रॅप जालें असो जो मेरेन डिसिजन जायना तो मेरेन हे आंदोलन सुरूच उरतलें अशें हातूंतल्यान आमकां आयज हांगासर डिक्लेअर केल्लेलें आसा. म्हटल्यार मुख्यमंत्र्यांनी आयज आंदोलकांची भेट घेतली ही बरी गजाल जाली. त्याच बरोबर आंदोलकांनी बीन अशा पद्धतीन स्टँड घेतला की सरकारा कडल्यान ठोस रिटर्न जेन्ना एश्युरन्स मेळटलें आणि सरकारा कडल्यान रिटर्न एक्शन जातली तेन्नाच हे आंदोलन बॅकआउट जातलें, हे आंदोलन सोंपतलें. तूर्त हंगर स्ट्रायकूय सुरू उरतलो आणि हे आंदोलनूय सुरू उरतलें हे हातूंतल्यान स्पश्ट जाल्लें आसा. मुख्यमंत्री आता ही भेट घेवन आता नेमके कशा पद्धतीन डिसिजन घेतात ते पळोवचें पडटलें. दुसरी महत्वाची गजाल आमकां सगळ्यांक खबर आसा की जेन्ना आमदार विरेश बोरकर हांणी 39A केसी ज्यो तांच्या मतदारसंघान एप्रूव्ह जाल्ल्या नाजाल्यार कांय केसी एप्रुवलाक गेल्ल्यो आसा त्या विशीं जेन्ना मुख्यमंत्र्याकडे तांणी चर्चा सुरू केली तेन्ना मुख्यमंत्र्यांनी सांगले की हो विशय हो आपल्याक पयलीं तपासचो पडटलो, समजून घेवचो पडटलो, जाणून घेवचो पडटलो आणि मागीरूच ताचेर आपल्याक डिसिजन घेवं येता म्हणून. आणि त्या खातीर मुख्यमंत्री आता त्या विशयाचेर अभ्यास करून कितें तो डिसिजन घेतले. आता जर पळयत जाल्यार सरकारचे फंक्शनिंग हे कशा तरेन जाता हाचो आता एक व्हडलो प्रश्न ह्या सगळ्या गजालींतल्यान तयार जाल्लो आसा. तुम्ही आता पळयात की पेडणे झोनिंग प्लॅन सरकारान डिसिजन घेतलें, लोकांनी आंदोलन केलें, झोनिंग प्लॅन सरकारान रद्द केलो. त्या उपरांत हरमला हांगासर 39A अंडर चेंज ऑफ झोन जालो, आंदोलन जालें, सरकारान ते चेंज ऑफ झोन विड्रॉ केलें. युनिटी मॉलाच्या बाबतीत सरकारान हट्टान थंय युनिटी मॉल करपाचो डिसिजन घेतलो. चिमोलकारांनी 44 डेज आंदोलन केलें, सरकारान युनिटी मॉल फाटी घेतलो. आता नारव्यां हांगासर एक आरती घाट अशा पद्धतीन एक प्रोपोजल टुरिझम डिपार्टमेंटूच टुरिझम कॉर्पोरेशना अंडर थंय जावपाचो आसलो. पूण थळावे आमदार राजेश फळदेसाय हांणी तो त्या प्रकल्पाक विरोध केलो आणि काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की तो प्रकल्प आम्ही रद्द करता म्हणून. आता ह्यो सगळ्यो गजाली जर आमी पळयत जाल्यार सरकार कशें फंक्शन जाता असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. सरकार कांयच विचार करिनासतना हे सगळे प्रोजेक्ट पास करता काय कितें? सरकार कांयच कसलोच अभ्यास करिनासतना कसलोच विचार करिनासतना हे प्रकल्प राबयता काय कितें? कारण अशा तरेन जर प्रकल्प रद्द जावपाक लागले हाचोच अर्थ सरकार ह्या प्रकल्पाचो अभ्यास कांयच करिना, कितल्या कोटीचो तो प्रकल्प ते पळयता आणि सरळ पास करून उडयता अशेंच आता समजचें पडटलें. कारण सरकार लोकांक रस्त्याचेर हाडून प्रकल्प रद्द करपाक
जो सरकार आता लागला ते पळयत जाल्यार प्रत्येक मंत्री ज्या पद्दतीन आपापल्या डिपार्टमेंटान वेगवेगळे जे प्रोजेक्ट हाडटा नाजाल्यार वेगवेगळी डिसिजन्स घेता ती एज अ लिडर ऑफ दी गव्हर्नमेंट म्हणून चीफ मिनिस्टराक खबर असतात काय ना असो प्रश्न आता विचारचो पडटलो. कारण जर चीफ मिनिस्टराक ह्या सगळ्या प्रोजेक्टांची आणि ह्या सगळ्या डिसिजनाची जर इन डिटेल खबर आसा आणि तांचे जर ताका अप्रुव्हल आसा जाल्यार मागीर अशा तरेन हे प्रकल्प फाटी घेवपाची वेळ ही सरकारचे नेमकी कशा पद्दतीन येता आणि कित्याक लागून येता असो प्रश्न ह्या सगळ्या गजालींतल्यान आता स्पष्ट जाल्लो आसा. खरें म्हटल्यार आयज मुख्यमंत्र्या वांगडा टीसीपी मिनिस्टर जर हांगासर येयल्ले आणि तांणी जर क्लॅरिफिकेशन केल्लें जाल्यार ती बरी गजाल थारपाची. कारण हालींच्या तेंपार आमी पळयतात की वेगवेगळ्या कार्यावळींनी मुख्यमंत्री आणि टीसीपी मिनिस्टर हे एकठांय येवपाक लागल्यात. हीच एकजूट जर तेंच्यांनी ह्या आयच्या ह्या आंदोलनाच्या बाबतीत हांगासर येवन जर दाखयली जाल्यार तेचो एक वेगळो इम्पॅक्ट पडपाचो. पुणून मुख्यमंत्र्या वांगडा सुभाष शिरोडकर जे WRD मिनिस्टर आसात ते आयले. आमकां गांवकारीच्या मार्फत विनंती करची आसा WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर हांच्या कडेन की मिराबाग हांगासर एक व्हडलें आंदोलन सुरू आसा बंदाराच्या विरोधात आणि हो बंदारो WRD डिपार्टमेंट बांदता. त्या मिराबागाच्या आंदोलनात जर सुभाष शिरोडकर जर गेल्ले आणि त्या लोकांकडे जर तांणी संवाद साधलेलो आणि हो प्रकल्प हो कशा तरेन त्या मिराबाग लोकांच्या हितान आसा हे जर तांकां एक्सप्लेन केल्लें जाल्यार किमान तो मिराबागाचो विशय तरी सुटावो जातलो आसलो. पुणून जो विशय सुभाष शिरोडकर हांकां डायरेक्ट कनेक्टेड आसा एज अ WRD मिनिस्टर तो म्हणटात तो मिराबागाचो बंदारा विशय. त्या मिराबागाच्या आंदोलकांची ताणें अजूनय भेट घेवंक ना. पुणून सुभाष शिरोडकर आयज हांगासर आझाद मैदानाचेर मुख्यमंत्र्या वांगडा पावले आमदार विरेश बोरकर हांच्या कडेन चर्चा करपाक लागून. आतां युनिटी मॉलाचो विशय जेन्ना सरकारान रद्द केलो तेन्ना सरकारान निमणे मेरेन सांगलें की सरकार योग्य पद्दतीनूच आसलो फक्त लोकांच्या सेंटिमेंटाचो आदर करून सरकारान तो प्रकल्प रद्द केलो. आतां सेंटिमेंटाचो जर आदर सरकार जर करता जायत जाल्यार लोकांक 44 दीस आंदोलन करपाक लावप हातून अर्थ काय कितें. हांगासर आतां फाटले 4 दीस जाले हे आंदोलन सुरू जाला. सेंटिमेंटाचो जर आदर करपाचो जालो जाल्यार अशा तरेन सरकार डिले कित्याक करता. डिले करून आंदोलन जावपाक कित्याक दिता आणि मागीर वयता आणि सेंटिमेंटाचो विशय काडटा आणि सरकार ते निर्णय रद्द करता. ह्यो सगळ्यो गजाली पळयल्या उपरांत ह्या सगळ्या घडामोडींच्या विशयी लोकांच्या मनात आता दुबाव निर्माण जावपाक लागलेलो आसा की ह्यो ज्यो सगळ्यो गजाली चलतात त्यो खरेंच जेन्युअन चलतात काय. आता 1 वरास इलेक्शन आसा म्हणटकूच ह्या इलेक्शनाच्या अनुषंगान ह्यो सगळ्यो पॉलिटिकल मोटिवेटेड ना जाल्यार पॉलिटिकल इन्फ्लुयन्स ही सगळी आंदोलनां ना जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली जातात. अशा पद्दतीचे दुबाव आणि अशा पद्दतीचे प्रश्न आता ह्या सगळ्या गजालींतल्यान निर्माण जाल्ले आसात. कालूच हांगासर एक सोशल एक्टिविस्ट जो ह्या आंदोलनात फाटले 4 दीस जाले हांगासर येवन ह्या आंदोलनाक सपोर्ट करता तांणी कालूच एका चॅनला कडेन उलयतना एक भविष्यवाणी केल्ली की काल राती आमदार विरेश बोरकर हाची प्रकृती खालावतली, ताका हॉस्पिटलांत व्हरचो पडटलो, मागीर तो मातसो फ्रेश बरो जातकूच तो येतलो आणि मागीर चीफ मिनिस्टर फाल्यां पावतलो आणि तशाच पद्दतीन ह्यो सगळ्यो गजाली जावपाक लागल्यो. म्हणटकूच लोकूय आतां ह्या आंदोलनांतल्यान फुडें कितें जातलें हें आतां लोकांक पयलींच कळपाक लागलेलें आहा. अशा तरेन ही सगळी फकाणां आंदोलनाच्या निमतान सरकार घडोवन हाडटा काय कितें. कारण लोकांक रस्त्यार हाडपाचें प्रयोजन कितें. जर लोकांच्या सेंटिमेंटाचो इतलो आदर जर सरकार करता जायत जाल्यार त्या लोकांक विश्वासान घेवन हे प्रकल्प फुडें व्हरपाच्या बाबतीत सरकार कित्याक विचार करिना. ह्या लोकांक रस्त्यार येवपाची वेळ सरकार कित्याक हाडटा. ह्या सगळ्या गजालीं कडेन आतां बारीकसाणीन आमकां पळोवचें पडटलें. आमकां ह्या सगळ्या गजालींचो बारीकसाणीन अभ्यास करचो पडटलो. कारण इलेक्शन आसल्या कारणान कोण नेमकी कितें गेम करता आणि कोण नेमकें कितें राजकारण करूंक सोदता हेंच समजना अशी परिस्थिती जाल्ली आसा. कारण गोंयकारांची परिस्थिती अशी जाल्या की गोंयकार ह्या सरकारच्या कारभाराचेर पुरायपणान विटला आणि कोणूय मनीस जो सरकारच्या विरोधान आंदोलन करता, कोणूय मनीस जो सरकारच्या ह्या विरोधातल्या आक्रोशाक वाट मेकळी करून दिता त्या लोकां फाटल्यान आयज गोंयकार धांवत सुटला जावं बाबा कोण तरी गोंया खातीर आवाज काडटा म्हणून. आणि ह्या खातीर आयज परिस्थिती अशी जाल्लेली आसा की उडसूड अशा पद्दतीन ही आंदोलनां जावपाक लागल्या. आता हांगासर आमदार विरेश बोरकर हांणी हो टीसीपीच्या सेक्शन 39A चो विशय हातान घेतलो. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे पयलीं पासून ह्या सेक्शनाच्या विरोधान आसात. सरकारान
आसुनूय बीन तांणी उघडपणान ह्या सेक्शनाक विरोध केल्लो आसा. कालूय तांणी स्टेटमेंट केल्लो आसा की कशा तरेन पेडणे तालुक्यान आणि स्पेशली मांद्रे मतदारसंघात कशा तरेन ह्या सेक्शनाचो गैरवापर जावन कितल्योश्योच जमनी कन्वर्ट जाल्ल्यो आसात. आणि एक तेणी बरें उतर दिलें ते म्हटल्यार तांचें म्हणणें आसा की हे बिल जेन्ना विधानसभेन येयलें तेन्ना सगळ्यांक आमकां सांगलेलें की गरीब लोकांक सामान्य लोकांक मदत करपाक लागून म्हणून हे बिल म्हणून, आणि त्या भावनेन आमी त्या बिलाक सपोर्ट केलो असो आर्ग्युमेंट तांणी घातलेलो आसा. आता हो आर्ग्युमेंट जर आमदार जीत आरोलकरान घातला आणि तांच्या जर लक्षात आयला की जे बिल सगळ्या बीजेपीच्या आमदारांनी आणि बीजेपीक सपोर्ट करपी पक्षाच्या आमदारांनी ज्या बिलाक सपोर्ट केलो विधानसभेन, ते बिल हे सर्वसामान्य लोकांक मदत करपाक लागून आसलेले अशी तांची भावना असली. म्हणून जशें आमदार जीत आरोलकरान सांगले की ज्या उद्देशान हे बिल हाडलेले तो उद्देश फाटी पडलो आणि ह्या बिलाचो गैरवापर जावपाक लागलो. आता हे जर आमदार जीत आरोलकर उघडपणान सांगपाक शकता जाल्यार बाकीच्याय आमदारांनी म्हाका दिसता ह्या बिलाच्या विशयी आपलो स्टँड क्लियर करपाची गरज आसा आणि स्टँड क्लियर करपाची वेळ येयल्या. जे लोक कालच्या आंदोलनात वांटेकार जाल्ले त्या लोकांनी आपापल्या आमदारांक म्हाका दिसता जाप विचारपाची वेळ येयल्या की त्या आमदाराची भूमिका त्या आमदाराचो स्टँड हो सेक्शन 39A बाबतीत कितें आसा. जो स्टँड आमदार जीत आरोलकरान कन्वे केला की सर्वसामान्य लोकां खातीर म्हणून हाडलेलो कायदो पुणून तो सर्वसामान्य पुरती मर्यादीत उरोवना, तो कायद्याचो गैरवापर जावपाक लागलो म्हणून बाकीचे आमदार हे उलोवपाक शकतले काय कितें आणि उलयतले काय कितें. जर उलयना जाल्यार त्या मतदारसंघातल्या लोकांनी तांकां उलोवपाक भाग पाडचे पडटले. दुसरी महत्वाची गजाल ती म्हटल्यार कुमारजुव्याचे आमदार जे सरकारच्याच आरती घाट ह्या प्रोजेक्टाक विरोध करतात आणि येदे व्हडले रान आयज ज्या सेक्शन 39A विरोधात पेटला त्या सेक्शन 39A ते उघडपणान समर्थन करतात. आता ते समर्थन कित्याक करतात, कारण तेवूय टीसीपी बोर्डाचे एक वांगडी. जी डिसिजनां टीसीपी बोर्डान जाल्या त्या सगळ्या डिसिजनाक तेवूय एक भागीदार आसात. आणि म्हणटकूच सेक्शन 39A बाबतीत तांचे एक धोरण आणि हेर प्रोजेक्टाच्या बाबतीत तांचे दुसरे धोरण अशें कशें जावपाक शकता. आणि म्हाका दिसता कुमारजुवेच्या मतदारांनी आता आपल्या आमदाराक ह्या विशयी स्पश्टीकरण मागचें पडटलें की ह्या जर प्रोजेक्टाक तुजो विरोध आसा जाल्यार त्या 39A अंडर सेक्शन जे आसा ताका तूं समर्थन कशें दिता. कारण त्या सेक्शनाचो वापर करून आयज पुराय गोंयभरान चेंज ऑफ झोन आणि लँड कन्वर्जनां सुरू आसात. म्हणटकूच ही दुहेरी अशा पद्दतीची भूमिका ही आमदार घेवपाक शकता काय कितें असोय प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. ही सगळी आंदोलनां आणि ह्या आंदोलनांतल्यान जी नेमकी परिस्थिती आयज गोंयान निर्माण जाल्या ते जर सगळ्यो गजाली आमी पळयत जाल्यार गोंयकारांक म्हाका दिसता सादूर रावचें पडटलें, गोंयकारांक अलर्ट रावचें पडटलें. खरीच ही आंदोलनां ही प्रामाणीक आसात काय ह्या आंदोलनांतल्यान कोण तरी राजकारण करता आणि कोण तरी आपल्या पक्षाची एक वेगळी हे इलेक्शनाच्या नदरेंतल्यान वाडोवपाक सोदता. कारण गोंयकार हो ह्या आंदोलनाक प्रामाणीकपणान तेंको दिता. कारण ही आंदोलनां ही ठरावीक पक्षाची आंदोलनां न्हू. ह्या आंदोलनाचो कॉज जो आसा तो गोंयच्या बाबतीत आसा. म्हणटकूच दर एकटो गोंयकार तांचे मतभेद त्या पक्षा कडेन आसत, त्या पक्षाच्या लिडरा कडेन आसत, पूण गोंया खातीर म्हणून ते सपोर्ट करतात जाल्यार ह्या गोंयकारांचो सपोर्ट ज्या आंदोलनाक लोक घेतात त्या आंदोलनांनी आणि आंदोलकांनी आपली प्रामाणीकपणा ही टिकोवची पडटली. जर लोकांचो विश्वासघात ते जर करता जायत आसत जाल्यार तो विश्वासघात तांच्यांनी करचो न्हू. कारण अशा तरेचो जर विश्वासघात जायत जाल्यार पयलींच गोंयकार भायर सरपाक सोदिना तो गोंयकार आनी परतून अशा पद्दतीन आंदोलनाक सपोर्ट करपाक भायर सरचो ना. गोंयकारांनी ह्या सगळ्या विशयाचेर चिंतन करचें, विचार करचो आणि तशा तरेन गोंयकारांनी एक स्टँड घेवन गोंय राखपाच्या बाबतीत आपली भूमिका ठरवची. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुर्या नायक हांच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकर. देव बरें करूं.